पण आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. आजच्या दिवसातील काही लढत देखील आपण पाहतोय. पहिला चेंडू प्रतीकाने भिरकवून दिला. स्क्वेअर लेग पटामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. यस, आपण पहिल्या चेंडूवरती संधी देऊया डीजेला. यस, कम ऑन डीजे. आपण पाहतोय साखर चौकीच्या वाडीचा संघ यजमान संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वावे चिंचाटवाडीचा संघ. पहिलं शतक घेऊन आला एक गोलंदाजी मार्कवरती अल्पेश. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका देखील मारला प्रतीकाने. शैतानाचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र कॅश प्राइज सट्टेबाजी अर्थात मित्रांनो या ठिकाणी कॅश प्राइज ऑन झाले प्रतीकसाठी. प्रफुल्ल उटेकर यांकडून तिसरा जर षटकार मारला तर 201 रुपयाचा कॅश प्राइज. मित्रांनो वाट पाहावी लागणार. हवा वेगाने सुटल्या. हवेच्या वेगासह धावा वाढतात. पहिल्या 2 चेंडूवरती मोठा प्रहार आलाय. मात्र तुफानी फटकेबाजी कुठेतरी शांत असणारा प्रतीक आता मात्र वादळ निर्माण करतोय. बघावं लागेल पुन्हा एकदा अल्पेशचा पुढील चेंडू. अल्पेश याला कमबॅक करणं मित्रांनो गरजेचं आहे. खराब चेंडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा गडबडतोय, ढासळतोय, घाबरतोय, पण तो कमबॅक नक्कीच करतोय. अल्पेशकडे ती युक्ती आहे, शक्ती आहे आणि मित्र गोलंदाजी चांगल्या प्रकारची करतो हा गोलंदाज. परंतु आता मात्र इथून पुढे कमबॅक करणं गरजेचं आहे. सुक्त टाका चेंडू आहे. सन्मानदायक चेंडूचं सन्मानदायक फटक्यानं स्वागत केलं. मित्रांनो हा एक क्रिकेटचा सन्मान आहे. आज जर खऱ्या अर्थाने म्हटलं की एक सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहत असतो आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा दापकावरती लागताना आपण पाहतोय. अल्पेश याचा पुढे चेंडू सूरज गेला. सुरेख टाकला चेंडू तितका सुरेख टोळून काढलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. अल्पेश याचा पुढे चेंडू प्रतीक याला एक धावा लिहा. दापकावरती धावा जर पाहिल्या 12 धावा 14 धावा दापकावरती येतात. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या दापकावरती लागते 15 धावा दापकावरती लागताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने येतो. अल्पेश स्वीट टोळून काढलेला चेंडू काय का हवेमध्ये नो मॅच मध्ये लाईन झाला. तर चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषा पार. येतोय चौकार. यस, कम ऑन डीजे. संपतेच्या अखेरीस 19वा दापकावरती येत आहेत. मर्यादित 2 षटकांच्या खेळापैकी पहिल्या 6 चेंडूवरती 19वा काढला. आता मात्र वेटवलं पहिल्या षटकातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज कल्पेशाचा पहिला चेंडू. सुरेख टाकला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. पहिला चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. चातुर्यानं गोलंदाजी करतोय. ते करणं गरजेचं होतं मित्रांनो. आता जर आपण पाहायला गेलं तर एक मोठा गोलंदाज म्हणून आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सूरज सारखा एक मोठा फलंदाज देखील आपण पाहतोय. इथून पुढे वावे चिंचाटवाडी संघाला जिंकण्यासाठी साखर संघाच्या खेळाडूंना जगडून ठेवावं लागणार आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी खराब या ठिकाणी आत्महत्या होते. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. सूरज याचा खेळ समाप्त झालाय.
उल्लेख केला होता की पनवेल सारख्या शहरामध्ये हा खेळाडू खेळत असतो. नक्कीच त्याने त्याचा जलवा देखील दाखवलाय. कल्पेशला बारसावा लागणार आहे. प्रतीक बघायचा काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शांत असलं म्हणून अंत पाहू नका, कारण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मित्रांनो पुन्हा एकदा सुरेख टोलून काढलेला चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्यामध्ये, सीमारेषा पार येतोय बिग षटकार. षटकाराला संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या दापकावर जर पाहिली 25 धावा दापकावरती येताना पाहतोय. अजूनही मर्यादित 2 षटकांपैकी दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या षटकातले काहीसे चेंडू शिल्लक आहेत. समजायला सुरुवात होते. पुन्हा एकदा चेंडू बिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय बिग षटकार. मात्र प्रतीक ऑन फायर. मित्रांनो संघाची धावसंख्या दापकावर जर पाहिली 31 धावा दापकावरती येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय कल्पेश टू प्रतीक याचा मारा. प्रतीक नावाचं वादळ निर्माण झालंय. त्या वादळाला आता रोखायला पाहिजे. फसवा चेंडू मित्रांनो, धीम्या गतीचा चेंडू. आणि मित्रांनो आता मात्र एक तेरी तो एक मेरी. कदाचित हे जर फसवे चेंडू फेकले असते मगाशी तर कदाचित धावा वाचल्या असत्या, परंतु 31 धावा झाल्या तर माझ्या मते हा शेवटचा चेंडू असावा. या ठिकाणी चेंडू खाली आला कल्पेश आणि या ठिकाणी झेलबाद होतोय. शतक देखील संपलं गेलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती पकडलाय क्षेत्ररक्षकांनी झेल आणि संपलाय प्रतीकचा खेळ. बघूया आपण प्रतीक मध्ये परत घेऊया छोटीशी विश्रांतीमध्ये आपण सेकंड इनिंग पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहत जाताना पहिल्या संघातर्फे पहिलं शतक घेऊन आलाय सूरज आणि सलामीची जोडी जर आपण पाहिलं तर दोन्ही बंधू अर्थात अल्पेश आणि कल्पेश जोडी मैदानामध्ये जाते. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा विजय हा जर कदाचित सामना जिंकेल तो अर्थात 10,000 रुपयासाठी
रकमेसाठी नक्कीच असणार आहे. म्हणजे काय वावे चिंचाडवाडी संघाला 32 धावा करायच्या, 32 धावा केल्या तर 10,000 जिंकण्या 10,000 मिळू शकतात. जर पुढचा विजय जर मिळाला तर 25 धावा 50,000 20,000 50,000 अशी पारितोषिकं मिळणार आहेत. म्हणजे काय इथून पुढे जिंकायचं असेल ते केवळ पैशासाठी, म्हणजे काही संघर्ष थोडा वाढणार आहे, परंतु त्या संघर्षाचे फळ देखील या ठिकाणी मिळणार आहे. पत्काने मात्र शंका नाही आहे. सकाळच्या सत्रापासून बरसणारा कल्पेश बघायचा काय करतोय आणि आता इथून पुढे बरसावं लागणार आहे. नितीन याचा सुरज याचा पहिला चेंडू, सामोरे फलंदाज असणाऱ्या मित्रांनो आपण पाहतोय कल्पेश. अल्पेश आणि कल्पेशची सलामीची जोडी. पहिला चेंडू घेऊन आलाय, बघायचाय सुरेख तडाखा चेंडू बायची टॉपेज घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. चेंडू दंडन करतोय, चेंडू ट्रॅव्हल झालाय, नसेल त्या चेंडू अडवला गेला. 1-2 दुसरी धाव पूर्ण केली आहे. माझ्या मते 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावे संघाचं खातं खोललं जात आहे. संघाची धावसंख्या धापकावरच्या धावा पाहिल्या तर 2 धावा येतात. आता जर पाहायला गेलं तर उर्वरित 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 11 चेंडूंमागे 30 धावांची गरज असेल. बघायला गेलं तर इथून पुढे वावे चिंचाडवाडी संघाला संघर्ष करावा लागेल, कारण धावांचा पल्ला मोठा गाठायचा आहे. आपण जर मैदानामध्ये जर पाहिलं तर कल्पेश आणि ते रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर म्हणजे सूरज बघायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख इथं टाकल्या चेंडू तितका सुरेख टोळून काढला. एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का नाही आहे आणि एका धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची बारी धावसंख्या धावपकावरती धावा येऊन पोहोचतात, अर्थात 3 धावा धावपकावरती येताना पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंड फलंदाज मैदानामध्ये जातोय, स्ट्राईकला जातोय, स्ट्राईक रोटेट केली जाते. ते अर्थात अल्पेश याच्यावरती 18 नंबरच्या जर्सीमध्ये पाहतोय. 18 नंबर म्हणजे क्रिकेट क्षेत्रातील खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवणारा अंक देखील ठरला मित्रांनो. आपण जर पाहिलं असेल तर 2023च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या कारकिर्दीतील आपली 50 शतकं देखील ज्याने पूर्ण केली तर ते विराट कोहली सर. त्यांचा जर्सी नंबर आपण 18 स्वरूपात मैदानामध्ये अल्पेशचा पाहतोय. सुरेख चेंडू ब्लॉक बॉल पद्धतीचा चेंडू होता आणि अल्पेश थोडा गडबडला जातोय. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या धापकावर जर धावा पाहिल्या तर धापकावरती धावा येतात 3 धावा. पुन्हा एकदा या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे मित्रांनो. मोठे फटके 1 ते 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण होऊ शकते, त्यात काही मात्र शंका नाहीये. सुरेख तडाखा चेंडू प्रयत्न केला, चेंडू उडवून दिलाय. चेंडू जातोय का सीमारेषा पार? चेंडू आलाय सीमारेषा पार, येतोय षटकार आणि या ठिकाणी अल्पेश षटकार. संदीप डीजेला यस कम ऑन डीजे. ओवीर नक्कीच काहीतरी सांगून जातात. मी थांबलो नाहीये, मी संपलो नाहीये, कारण मी अजून सुरुवात केली नाहीये, कारण मला जिंकायची. या ठिकाणी पंचाकडे वाईटची अपील केली जाते, परंतु पंच देखील अपील फेटाळून लावतात. कारण मित्रांनो जिंकण्याची आशा तिथून निर्माण होते ज्या ठिकाणी हरवण्याचा प्रवास पुन्हा एकदा त्याच जिद्दीने, त्याच मनाने, त्याच विचाराने पेटून उठतो आणि जिंकण्याची आशा निर्माण होते ना, तोच आपला खरा विजय असतो. कारण सूरज याचा पुढील चेंडू अल्पेश याला. खोलवर टप्प्याचा चेंडू भेदक मारा आहे आणि सुरेखच्या टोळून काढल्या चेंडू 1 धाव येते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या धापकावर जर धावा पाहिल्या तर 10 धावा धापकावरती येतात. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 6 चेंडू 22 धावा. बघावं लागेल कशावरीचं समीकरण असेल मित्रांनो. आणि निसार चांदेवाडी संघ देखील वाट पाहतोय कोणता संघ आमच्या सोबत खेळण्यासाठी सज्ज असेल. आणि मी स्वयंसेवकांना विनंती करतो मित्रांनो, शेवटचं शतक अर्थात हाणामारीचं शतक, हाणामारीच्या शतकामध्ये हाणामारी होते, त्यात काही मात्र शंका नाहीये. त्यासाठी मी स्वयंसेवकांना विनंती करतो आपण बॉन्टे लाईनचा ताबा घ्यायचा मित्रांनो. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजीवरती आलाय साई
पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू मित्रांनो फेकला गेलाय. या ठिकाणी अल्पेश आत्महत्या करतोय. अल्पेश याचा संपलाय खेळ. जाऊया आपण मैदानामध्ये, संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे. देखील अनुभवी खेळाडू मित्रांनो, अनुभवी खेळाडूंचा बनला असलेला संघ देखील आपण पाहतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल मित्रांनो. आणि गोलंदाजीवरती आहे साईवरती थोडा प्रेशर असेल मित्रांनो, कारण एक अति महत्वाची लढत आहे. विजय झालो तर नक्कीच 10,000 भव्य दिव्य चषक देखील आपण पाहणार आहोत. बघूया, थोडी वाट पाहूया मित्रांनो. सुरेता टाकला चेंडू मध्ये मारला. क्षेत्ररक्षक येतोय का? चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय षटकार. यस कम ऑन डीजे. आणि विटावा बऱ्याच मैदान गाजवणारा हा खेळाडू बघायचं काय करतोय. अच्छा, घरच्या मैदान पुन्हा एकदा या ठिकाणी नो मध्ये चेंडू लाईन झाला. क्षेत्ररक्षक शत्रू मोरे चेंडू खाली धावत आला. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाने संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धापटकावरती धावा जर पाहिल्या तर धापटकावरती धावा येऊन पोहोचतात. 18 धावा. अजून जिंकण्यासाठी जर बघायला गेलं तर अजून 14 धावेची गरज आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे. बघावं लागेल. साई तो कल्पेशाचा मारा. सुरेखदा उंचीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात का? नाही आहे. या ठिकाणी नो मध्ये चेंडू लँड झाला. सूरज मोरे चेंडूवरती वेगाने धावत आला. चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. आता बघायला गेलं तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. म्हणजे 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. बघावं लागेल, थांबावं लागेल. वाट पाहूया कोणता कशा पद्धतीने संघर्ष असणार. येणारा चेंडू नक्की शिकून जाईल, काहीतरी सांगून जाणार आहे मित्रांनो. या ठिकाणी बादची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. ठिकाणी एकदा बंदी आहे. आता मात्र आपण जर बघायला गेलं तर 1 चेंडू आणि 11 धावा म्हणजे अशक्य आहे. परंतु मित्रांनो इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. कारण जर आपण पाहिलं तर आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरवलं तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण मित्रांनो पराजय होणाऱ्या संघाने सुद्धा, विजय होणाऱ्या संघाने सुद्धा म्हटलं पाहिजे की यांचे थोडे कष्ट कमी पडले, यांचा संघर्ष कमी पडला, म्हणून आज कुठेतरी आम्ही विजयी झालो. त्यात काही मात्र शंका नाही. पुन्हा एकदा सुरेखता टोळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षकावर चेंडू खाली आलाय. या ठिकाणी झेलबाद होतोय. शतक देखील संपलं गेलंय आणि या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारली जाते. ती अर्थात आपण जर पाहिलं तर यजमान संघ साखर चौकीची वाडी संघाने त्यांचं देखील आपण सहर्ष असं स्वागत करूया. मंडळाचे अध्यक्ष सचिव खजिनदार समाजसेवक लगेच डिसिजन घ्यायचा आहे. वावे चिंचाडवाडी संघाचे संघनायक स्टेजवर यायचे आहे. सन्मान चिन्ह देणार आहेत. वावे चिंचाडवाडी मदन कोण आहे का बोलणारा माईक वर कॉमेंट्री करणारा कोण आहे काय? कोण आहे तुमच्या? आली
वावे चिंचाजवाडी संघाला सन्मान चिन्ह द्यावे. शिवाजी पवार सन्मान चिन्ह देत आहे. वावे चिंचाजवाडी आणि साखर चौकीजवाडी या दोन्ही संघांमध्ये प्रतीक गुत्तेवर यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. कृपया मंचावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच प्रतीक गुत्तेकर. आता होणारा सामना उसाड चांदेवाडी विरुद्ध साखर चौकीजवाडी 2 षटकाचा राहील. कृपया दोन्ही संघांनी लवकर येऊन क्षेत्ररक्षण करायचं आहे. साखर चौकीजवाडी कालिका माता विकास मंडळ संघाचे बॅट्समॅन कृपया मैदान पाठवायचं आहे. प्रशांत उर्फ परशा स्टेजवर